नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी या विषयातील सर्व चिन्हांची ओळख करून घेतली होती. आता आपण या व्हिडिओमध्ये गणितातील चिन्ह आणि त्यांना काय म्हणतात आणि त्यांचा वापर कोठे-कोठे होतो ते आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कामाला येणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गणितातील चिन्ह आपण आज पाहूया. इथं सर्व एका साईडला सर्व चिन्ह दिले आहेत आणि दुसऱ्या साईडला त्या चिन्हांची नावं दिली आहेत. हे आहे बेरीज म्हणजे अधिकचं चिन्ह, हे आहे वजा, हे आहे चिन्ह गुणाकाराचं, दुसरं चिन्ह आहे इथलं भागाकाराचं, हे आहे चिन्ह बरोबरचं. हे सर्व चिन्ह तर तुम्हाला माहीतच असणार आहेत, कारण हे चिन्ह खूप सोपी आहेत, आपल्या रोजच्या आयुष्यातील वापरातील आहेत. हे चिन्ह आहे बरोबर, हे आहे दशांश, हे चिन्ह आहे वर्गमूळ, हे चिन्ह आहे समरूप म्हणजे एक समान संख्या असतील तर आपण हे चिन्ह वापरतो. एक समान म्हणजे समरूप म्हणजे काय तर सारख्या मापाची जर त्रिकोण असतील तर तेव्हा आपण ते वापरतो. हे आहे एकरूप म्हणजे सेम म्हणजे त्यांचे बाजू वगैरे सर्व जेव्हा सेम असतात त्रिकोणाच्या तेव्हा आपण हे वापरतो. हे आहे अंश, हे आहे लंब. लंब म्हणजे काय इथं 90 अंशाचा ह्या दोन्ही साईडनं कोन करत असतो. हे आहे थिटा, हे आहे फाय, हे चिन्ह आहे बीटाचं. हे चिन्ह आहे कारण, जेव्हा आपण गणितामध्ये कारण लिहित असतो तेव्हा आपण हे चिन्ह वापरत असतो. हे चिन्ह आहे अनंत, हे चिन्ह आहे पाय, याची किंमत किती असते 22/7. हे चिन्ह आहे अस्तित्वात आहे आणि हे चिन्ह आहे मिनिट. हे आपण मराठीमध्ये कोमा असं वापरतो या चिन्हाला, परंतु हे चिन्ह गणितामध्ये मिनिटचं चिन्ह असतं. हे चिन्ह आहे शेकडा म्हणजेच त्याला आपण टक्केवारी असं म्हणतो. हे चिन्ह आहे 4पेक्षा लहान म्हणजे इकडं आपली संख्या लिहिली असते, जसं की x ही संख्या आहे तर x ही संख्या इकडं एक संख्या असते y, असे या चिन्हाच्या दोन्ही साईडने संख्या लिहिल्या असतात. तर याचा काय अर्थ होतो x ही संख्या y पेक्षा लहान आहे. आता इकडं पण x इकडं पण y. आता याचा अर्थ काय होतो x ही संख्या y पेक्षा मोठी आहे. हे आहे n म्हणजेच नैसर्गिक संख्येचं चिन्ह. हे आहे म्हणून म्हणजे आपण जेव्हा म्हणून असं आपल्याला लिहायचं असतं गणितामध्ये, जसं की सूत्र दिलेलं असतं आणि त्या सूत्रात आपण किमती ठेवल्या म्हणून त्याचा अर्थ असा होतो. तेव्हा आपण जेव्हा लिहितो तसं तर तिथं असं चिन्ह लिहायचं असतं, म्हणून हे शब्द वापरायचा नसतो. हे चिन्ह आहे समांतर म्हणजे दोन रेषा समांतर आहेत, त्या एकमेकींना कुठेही छेदत नाहीत. जेव्हा आपल्याला दाखवायचं आहे दोन रेषांची समांतर रेषांची नावं लिहिताना आपण हे चिन्ह वापरून लिहितो. हे चिन्ह आहे कोन, हे चिन्ह आहे कंस, हे आहे महिरपी कंस, हे आहे सिग्मा. सिग्मा म्हणजेच काय बेरीज. तर आपल्याला दोन संख्येचा सिग्मा असं लिहायचं असेल तर म्हणजेच त्याचा अर्थ त्या दोन संख्येची बेरीज असते. एकूण जेव्हा आपल्याला लिहायचं असतं तेव्हा आपण सिग्मा हे चिन्ह वापरत असतो. हे चिन्ह आहे बरोबर नाही, हे चिन्ह आहे लहान किंवा बरोबर म्हणजे आपण जसं की इथं वरी पाहिलं होतं, इकडं x असेल आणि इकडं y असेल तर x ही संख्या y पेक्षा लहान तर आहे नाहीतर बरोबर तर आहे, परंतु y पेक्षा मोठी नाही असं याचा अर्थ होतो. आणि इथं मोठा किंवा बरोबर म्हणजे इकडे x असेल इकडे y असेल तर x ही संख्या y पेक्षा मोठी आहे किंवा बरोबर आहे असं याचा अर्थ होतो. म्हणजे y एवढीच आहे परंतु किंवा मोठी आहे असं होतं. हे चिन्ह आहे फरक म्हणजे x आणि y मधला फरक आपल्याला लिहायचा असेल तर इथं हे लिहू शकतो किंवा ह्याला आपण चेंज पण म्हणू शकतो. या दोघांमध्ये झालेला बदल यालाच आपण असं लिहितो. हे चिन्ह आहे एकत्र म्हणजे एकूण जेव्हा आपल्याला लिहायचं असतं, जसं की युनियन आपण म्हणतो तसं तेव्हा आपल्याला लिहिताना आपल्याला हे चिन्ह वापरायचं असतं. हे चिन्ह आहे छेद, हे चिन्ह आहे a म्हणजे अल्फा, हे चिन्ह आहे अस्तित्वात नाही, हे चिन्ह आहे सेकंदाचं. तर ही सर्व आपले गणिताची चिन्ह आहेत जे आपण आज पाहिली आहेत, जे आपण गणितामध्ये कोठे ना कोठे याचा आपल्याला वापर होत असतो. तर अशीच पुढची सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.